पण भारताच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय ना, जागा नसेल तर 50 सरांसोबत बोलून प्रधानमंत्र्यांचं जार आहे ना सर, जागा नसेल तर 50,000 रुपये शासन देते जागा घेण्यासाठी. आणि आता राज्यपालांनी आदेश काढला ना, वन जमीन असेल, गायरान जमीन असेल, ती बी जागा नावावर करायला लावली ना. मी राज्यपालांना भेटलोय आता 10 दिवस झाले तर. आता हे पाया पार पडायला झाला इथं 2018चं घरकुले वाटतंय. सर मला तुमचा एक ठराव देत आहे का? मला कोण जाईल यांच्याकडे, ग्रामसेवकडे इथून, म्हणजे तुम्ही उद्या परवा मी इथले कोणीतरी पाठवतोय, मला ठराव द्या, मी राज्यपालांना देतो ते. का की मग कम से कम इथं किती परिवार आहेत, त्यांची नोंद वगैरे किती जणांचे असले, परिवाराचं असेल तुमच्याकडे. हो तेवढं द्या मग मला, मग मी माझ्या पद्धतीने करतो. तेवढं द्या म्हणा. ओके चालेल, धन्यवाद. किंवा तो वर ठराव पाठवला ना, मग ते ठरावाचे पत्र आणा, यांनी तुमचा ठराव कसा दिलाय. का की याचं लेखी पत्र आणलं ना तरी मग याला कामाला लावू. आपण तोंडाने भांडण. बरोबर. का की मी माझ्या पद्धतीने कागद लिहून उपयोग नाही. माझं पत्र तुम्हाला दिलं तर तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकता. मी कुठं चुकलो. हे न्यायचं, हे त्याच्या ताब्यात द्यायचं नाही, हे दाखवायचं. हे दाखवायची पहिली एंट्री जारक्स करून जारक्स करून 15,000चा पहिला चेक आहे. याच्यानंतर पुढच्या एंट्री मारून घ्या. पुढचं चेक पडेल होतं का रिवर्स गेले काय आपल्याला. 19 20 पूर्ण एवढाच नाही, 16 जण म्हणतो तो. याला एवढं व्हायरल करा 16 जणांचे एक कामाला लागायला पाहिजे सगळ्यांनी. सगळे जेवढे ग्रुप आहेत सगळ्यांनी व्हायरल करायचे. डायरेक्ट मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे कसं होईल, त्याचा ठराव असताना त्याचं लेखी पत्र तर तू कामाला लावून आपण त्याला गट अधिकाऱ्यावर चढतो, साऱ्यावर चढतो. एंट्री मारून घ्या. मग आमदारचा हात असून तर खासदार असं आपलं काम आहे ना. हे पाया बांधून पार कसं भेगा पडला याला, ते पडायला लागले ना. हे किती 1,30,000च आहे का आवाज? 1,30,000 आणि फक्त 10,000चा मग कसं होतं? 30,000 15 देतील, नंतर 45, नंतर 40, नंतर मजुरीचे 18 किंवा 16. परत त्याच्यानंतर काय साहेब या काही गेल्या का, काही केलं का तुमचं काय बँक?